3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश. संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टात शिरण्याचा प्रयत्न. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावात बंद. अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त. कोर्टानं 24 वर्षीय आरोपीला काल सुनावली पोलीस कोठडी. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची घेतली भेट. आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करणार, चाकणकर यांची ग्वाही. विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपती राज्यपालांना वेळेचं बंधन नाही, मात्र राज्यपाल दीर्घकाळ विधेयकं रोखू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. तर कोर्टाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन राज्यपाल अडवणुकीचा गोंधळ घालू शकतात. परिणाम जनतेलाच भोगावे लागतील. संघर्ष पुन्हा अटळ. सामनातून निशाणा. बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचं खातेवाटप जाहीर. नितीश कुमारांकडील गृह खातं पहिल्यांदाच भाजपकडे, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींकडे गृह खात्याची जबाबदारी देण्याचा निर्णय. कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. त्यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली, त्यामुळे त्यांना काँग्रेससोबत राहावं लागणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. महान पर्याय की काँग्रेसची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे. आता ते विचारधारा स्वीकारली आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेससोबत राहावं लागणार आहे. त्यामुळं त्यांना आता हिंदुत्वाचा विचार काँग्रेस यांनी उद्धव ठाकरेंनी सोडला आहे, त्यामुळे काँग्रेससोबत गेलाय. अमरावतीमधील काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करतील. ठाकूर यांच्याबद्दल आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमती ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील. इलेक्शनच्या आधी सुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचं प्रकरण. उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर 24 नोव्हेंबरला सुनावणी.